अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। हा अनुभव आहे गडचांदूरवरून शशिकांत दोरटकर या दादांचा। वारसा हक्काने मिळाली गजानन महाराजांची भक्ती। जय गजानन। माझे आई वडील दोघेही अत्यंत भाविक। गजानन महाराज त्यांचं दैवत, पोथी वाचन आणि महाराजांचं दर्शन हा त्यांचा ध्यास। मी मात्र अगदी वेगळा। अगदी लहानपणी आपल्या मताला तशी काहीच किंमत नसते, त्यामुळे मी केवळ सर्व निहाळत होतो। पण वाढत्या वयाबरोबर मला असंही वाटू लागलं की आपल्या कर्तृत्वावर आपला विश्वास असावा। देव आणि महाराज करण्यापेक्षा लाथ मारील तिथे पाणी काढेल अशी धमक असावी। आणि हे मी वडिलांना बोलूनही दाखवायचं। ते म्हणायचे, तुझं म्हणणं योग्य आहे, फक्त त्या कर्तृत्वाला भगवंतांचं अधिष्ठान असावं। आणि पुढे ते असेही म्हणायचे की उद्या तुझी मतं बदलतील आणि गजानन महाराजच हे परिवर्तन घडून आणतील। आम्ही तेव्हा चंद्रपूरला राहत असू आणि माझी आई मात्र नोकरीच्या निमित्ताने माझ्या एका भावासह बल्लारशा येथे राहत होती। ती गव्हर्नमेंट हॉस्पिटलला नर्स होती। आईची अचानक जवळच्याच सास्ती नावाच्या गावाला बदली झाली। मध्ये असणारी नदी ओलांडून त्या गावी जावं लागायचं। नदीवर तेव्हा धड पूलही नव्हता, शिवाय ते गावही फारच लहान होतं। एकंदरीत तिथे राहणं गैरसोयीचं होतं, त्यामुळे आईने तिथं न जाण्याचा निर्णय घेतला आणि ती एक सुट्टीचा अर्ज देऊन चंद्रपूरला आमच्या जवळ आली। त्यानंतर आईनं काय करावं? तिनं गजानन विजय ग्रंथांची रोज एक प्रमाणे लगातार 121 पारायणं पूर्ण केली। मला मनात वाटायचं की वडिलांनी बदलीसाठी काही प्रयत्न करावे। त्या काळात अनायासेच आई घरी असल्याने वडिलांनी आमचं स्वतःचं घर बांधण्याचा निर्णय घेऊन ते काम सुरू झालं। एकीकडे बांधकाम पूर्ण झालं, आईची पारायणं पूर्ण झाली, तेव्हा वडील म्हणाले, मी सहज संबंधित ऑफिसमध्ये चौकशी करून येतो। आणि ते मुंबईला जाऊन आले। त्यांना तिथून सांगण्यात आलं, नर्सची संख्या सध्या कमी आहे आणि सध्या चंद्रपूरलाच तशी गरज आहे, त्यामुळे आईची बदली चंद्रपूरलाच करण्यात येत आहे। म्हणजेच काय, एकीकडे स्वतःचं घर बांधून तयार आणि दुसरीकडे आईची बदली हवी तिथे झाली। हे सर्व पाहून माझं मन थोडं बदललं आणि गजानन महाराजांनी हळूच मनात प्रवेश केला। दरम्यानच्या काळात मला नोकरी लागली, माझं लग्न झालं आणि अति अल्प अंतराने मला 2 अपत्य झाली, दोन्ही मुली। दुसरे अपत्याच्या वेळी दोघांमधील कमी अंतर, माझा तटपुंजा पगार, भविष्यातील जबाबदारी यामुळे आम्हा उघडताना वाटलं की दुसरी जबाबदारी नको। पण वडिलांचं मत मात्र उलटं होतं। एकीकडे आर्थिक आधार देऊन, आश्वासन देऊन ते म्हटले, बघूया काय होईल ते, गजानन महाराज समर्थ आहेत, ते घेतील काळजी। त्यानंतर अशा काही घटना घडून आल्या की आमच्या मताला काहीच अर्थ उरला नाही आणि नियतीच्या चक्रात दुसरं कन्यारत्न जन्माला आलं आणि लगेचच माझं प्रमोशन होऊन भरघोस पगार वाढ मिळाली आणि गजानन महाराजांनी मनात नकळत थोडं स्थान मिळवलं। पुढे 2004 मध्ये मला वडिलांनी आग्रहाने आर्थिक मदत करून आल्टो कार घेऊन दिली। आर्थिक सहाय्य करताना ते म्हणाले, बालू, मला वडील बालू म्हणायचे, बालू, हा पैसा तू मला परत करायचा आहे आणि समजा मी मध्येच जगाचा निरोप घेतला तर देवाची इच्छा, हा पैसा तुझा। फेब्रुवारी 2005 मध्ये वडिलांनी जगाचा निरोप घेतला। जाताना मला म्हणाले, तुझ्यात होणारा बदल मी अनुभवतो आहे, तू गजानन विजय वाचत जा, तुझं भलं होईल। आणि वडील गेले। त्यांचे पैसे देण्याचं ओझं माझ्या मनावर होतं। इसवी सन 2007 मध्ये मला माझ्या आर्थिक परिस्थितीने पैसे देण्याची अनुमती दिली आणि वडिलांच्या नावाने द्यावे अनुमती दिली आणि माझ्या मनाने कौल दिला की हे पैसे शेगाव येथे आनंद विहारला खोलीसाठी वडिलांच्या नावाने द्यावे। याआधी मी
आई वडिलांच्या बरोबर कधी शेगावला गेलो होतो, पण तटस्थ बुद्धीने. मात्र आता मी शेगावला गेलो तो भावनिक नात्याने. देणगी देण्याच्या निमित्ताने तेथील सर्व गोष्टी जवळून पाहता आल्या आणि शेगावने माझ्या मनात एक भावनिक ओलावा निर्माण केला. काही वर्ष मध्ये गेली आणि एक दिवस कंपनीत एका पठारवजा जागेवर काही आवश्यक काम करीत असताना एकाएकी माझा तोल गेला आणि वरून घसरत धडपडत ठेचकाळत 30 फूट खाली येऊन पडलो. नाकाला थोडी जखम झाली आणि मी बेशुद्ध झालो. भानावर आलो तो मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. मी वाचलो कसा याचं सगळ्यांना आश्चर्य वाटलं. मला दवाखान्यातून सुट्टी मिळाली. मी घरी आलो. आमच्या कॉर्पोरेटच्या परिसरात एक उषा मधुसूदन मारुवाडा नावाच्या दक्षिणात्य बाई राहायच्या. त्या आध्यात्मिक वृत्तीच्या सत्प्रवृत्तीच्या होत्या. त्या भेटायला आल्या. माझ्याकडे बघताच त्या म्हणाल्या, तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या पुण्याने वाचलात. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते, तुम्ही शेगावच्या संत गजानन महाराजांची पोथी गजानन विजय वाचा आणि एकदा आभार मानायला शेगावला जाऊन या. तुम्ही सध्या सुट्टीवर आहात. पोथी देवासमोर बसून वाचायला हवी असेही नाही. जिथे आणि जशी शक्य होईल तशी वाचा. त्यांचं हे वाक्य कुठेतरी खोल जाऊन माझ्या मनात शिरलं आणि मग मी असं आहे तरी काय या पोथीत याचा शोध घेण्यासाठी घरी भावाला निरोप पाठवला. घरी असलेल्या पोथीपैकी एक पोथी पाठव. योग असा की नेमकी वडिलांची पोथी माझ्या हातात आली आणि मग मी इकडे तिकडे बसत जसं शक्य होईल तसं गजानन विजय ग्रंथ वाचून काढला. मग काय, दासगणू महाराजांची ती रसाळवाणी आणि गजानन महाराजांनी जिवंत केलेले कल्पनेहून सुंदर प्रसंग यांनी माझ्या मनावर ताबा मिळवला. एक प्रकारे वडिलांच्याकडून वारसा हक्काने गजानन महाराजांची भक्ती माझ्याकडे चालून आली. पुढे इसवी 2012 मध्ये आनंद विहारला पुन्हा माझ्याकरिता म्हणून देणगी दिली आणि तेव्हापासून जवळपास दर महिन्याला मी शेगाव वारी करतो आणि शक्य तेव्हा गादीसमोर पारायणही करतो. आता मी कंपनीत डेप्युटी जनरल मॅनेजर सिव्हिल असं छान पद भूषवतो आहे. स्वकर्तृत्वावर कामाची छाप पाडतो आहे. पण आज माझ्या कर्तृत्वाला गजानन महाराजांचं अधिष्ठान वडिलांच्या आशीर्वादाने प्राप्त झाला आहे. आज हा क्षण पाहण्यासाठी आई वडील जिवंत नाही याची खंत आहे, पण त्यांच्याच आशीर्वादाने समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज मला लाभले याचं समाधानही आहे. आज आई असती तर हे पाहून आनंदाने म्हणाले असती, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा व तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ईमेल ID जरूर पाठवा. जय गजानन, श्री गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.